राजकीय स्तरावर मोठी बातमी पाहूयात। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळतंय आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे। हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम करून तुतारी हाती घेणार का असे सवाल सुद्धा कुठेतरी उपस्थित होत आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतल्याचं दिसतंय आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे। हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम करून तुतारी हाती घेणार का असे सवाल आता राजकीय वर्तुळात उमटले जात आहेत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, आपण पाहतोय विधानसभा जसजशा जवळ येत आहेत शरद पवारांची अनेक नेते भेट घेत आहेत, ओढा वाढताना दिसतोय। सध्या जसं तू म्हटलेस की विधानसभा जवळ येतात आणि त्याच्यानंतर ट्विस्ट आणि प्लॉट ट्विस्ट होताना राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात आणि त्याच्यात आता पुन्हा एकदा भाजपला खिंडार पडणार का हा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे। कारण की महायुतीतून इंदापूर मतदारसंघासाठी जे आहे ते दत्ता भरणे म्हणजे जे अजित पवारांच्या सोबत असलेले आमदार जे आहेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। त्यासाठी हर्षवर्धन पाटील सुद्धा याच मतदारसंघातून इच्छुक होते, पण दत्ता भरणे यांना ही उमेदवारी दिल्यानंतर त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा नाराजीचा सूर होता आणि त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा जी आहे ती होऊ लागलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जे ती शरद पवार जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्व आहेत त्यांची भेट घेतलेली, त्यामुळे आता इंदापूर मधून तुतारीचा उमेदवार हर्षवर्धन पाटील असणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण ही भेट झाल्याची माहिती जी आहे ती पुढारीला मिळालेली आहे आणि या आधीच त्या सगळ्या चर्चा होत्या, पण ह्याच्यावर हर्षवर्धन पाटील यांचं असं म्हणत होतं की मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करेल, पण अमित शहा जे आहेत ते कालच मुंबई दौरा आटपून जे ते पुन्हा एकदा दिल्लीला गेलेले आहे आणि त्याच्यानंतर ही भेट जी आहे ती झालेली आहे। त्याचबरोबर आणखी एक महत्वाची बातमी समोर येते ते म्हणजे की हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र यांनी व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा एकंदरीत जे ते तुतारीचा पक्ष असल्याचं चिन्ह असलेला फोटो जो आहे तो ठेवलेला आहे। त्यामुळे या बातमीवर शिक्कामोर्तब होताना सुद्धा पाहायला मिळतं। त्यामुळे एकीकडे महायुतीकडून दत्ता भरणे जरी रिंगणात उतरले तरी आता शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघात भाजपला खिंडार पाडून जे त्या हर्षवर्धन पाटील यांचं मन वळवून त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिलेत का हा महत्वाचा प्रश्न जो तो आता नाही बरोबर आहे। पण इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सस्पेन्स अजून वाढल्याचं पाहायला मिळतंय। या दोघांमध्ये जी चर्चा झाली त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं? आपण जर पाहिलं तर या दोघांमध्ये ज्या भेटीच्या चर्चा झाल्या याच्यात खरं तर इंदापूर मतदारसंघाची उमेदवारी मिळावी या पार्श्वभूमीवर त्या संपूर्ण चर्चा ज्या त्या रंगल्या होत्या। या आधी सुद्धा या चर्चा ज्या त्या रंगल्या होत्या। त्यावेळेस ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारात घेऊनच या सगळे जे ते निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट झाली आणि या भेटीत इंदापूरच्या जागेसाठी जी ती चर्चा झालेली पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर या इंदापूरच्या जागेवर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे आहेत, ते सध्या अजित पवारांच्या गटात आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार आहे। पण या ठिकाणी उमेदवार नेमका कोण यासाठी फिल्डिंग अनेक जण लावत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपला रामराम करून एकंदरीत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असताना नाही बरोबर अजय, थोडंसं थांबवते आणि ही दृश्य जे आपण स्क्रीनवर पाहतोय हाच तो फोटो आहे। हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर हा फोटो ठेवल्याचंही पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा आशयाचं स्टेटस अंकिता पाटील हर्षवर्धन पाटील यांची कन्या यांनी ठेवलेलं आहे आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागलेल्या आहेत। अजय, पुन्हा तुमच्याकडे येते। आपण पाहिलं की शरद पवारांसोबतची हर्षवर्धन पाटलांची भेट आणि त्यानंतर अंकिता पाटील यांच्या ज्या कन्या आहेत हर्षवर्धन पाटील त्यांचा हा व्हॉट्सअपचा स्टेटस। अजय, तर सध्याची आपण दृश्य पाहतोय अंकिता पाटील यांनी सुद्धा व्हॉट्सअपवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा आशयाचा स्टेटस ठेवलेला आहे आणि दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे।